ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर मनुष्याचं अंतःकरण जाणत असतो. मनुष्य कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठला कलर आहे, हे परमेश्वर कधीच पाहत नसतो. तर मनुष्याचं अंतःकरण काय आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय दडलेलं आहे, काय लपलेलं आहे, याकडे पाहून परमेश्वर त्या व्यक्तीचा यथार्थ न्याय करत असतो. आणि म्हणून जी व्यक्ती जीवनामध्ये परफेक्ट किंवा परफेक्शनिस्ट होण्यासाठी प्रयत्न करते, त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीकडे जास्त परमेश्वर लक्ष देत नाही. परंतु जी व्यक्ती शून्यातून काही ना काही निर्माण करण्याचा प्रयत्न करते, जी व्यक्ती चांगलं मानव होऊन इतरांवरती प्रेम करून इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करते, त्या व्यक्तीकडे परमेश्वरचं लक्ष जास्त असते. कारण या भूतलावरती परफेक्शनिस्ट म्हणजेच या भूतलावरती पूर्ण संपन्न असणारा कुठलाही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही उणिवा असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चढ उतार असतोच. आपण मानव असतो, आपण खाली पडत असतो आणि या सर्व गोष्टीमधून परमेश्वर आपला उचलत असतो. परंतु परमेश्वरची इच्छा आहे की आपण देवदूत बनावे असं नाही, तर परमेश्वरची इच्छा आहे की आपण चांगले ह्युमन बीइंग बनावं, चांगले मानव बनावं व चांगल्या प्रकारे जीवन जगावं, हीच परमेश्वराची इच्छा आहे. परंतु आजच्या शुभ वर्तमानामध्ये परत एकदा आपल्याला एक सुंदर असा दाखला प्रभू येशू ख्रिस्त देत आहे, जिथे तरुण गर्भ श्रीमंत व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मला परफेक्शनिस्ट बनायचं आहे, मला पूर्ण संपन्न व्यक्ती बनायचं आहे, त्यासाठी मी काय करावं. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचं हृदय जाणतो. या व्यक्तीला खरोखरच परफेक्शनिस्ट व्हायचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मोशेने दिलेले नियम पाळ, 10 आज्ञा पाळ. आणि हा व्यक्ती सांगतो की लहानपणापासून मी आतापर्यंत या गोष्टी पाळत आलेलो आहे, अजून माझ्यामध्ये काय उणीवा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुला खरोखरच परफेक्शनिस्ट बनायची इच्छा असेल, या क्षणाला माझी इच्छा तर नाही, पण तुला जर तुझी इच्छा असेल तर तुझं हसेल नसेल, तुझी पत्नी, तुझी मुलं बाळे, तुझ्याजवळ असलेली संपत्ती, घरदार, आई वडील सर्व सोडून माझ्या मागे ये. परंतु तो व्यक्ती तसा करू शकला नाही, कारण त्याची संपत्ती भरपूर होती, त्याच्या कुटुंबावरती त्याचं प्रेम होतं. पण येथे प्रभू येशू ख्रिस्त खरोखरच त्याला त्याची संपत्ती सोडण्यासाठी सांगत नाही, आपली पत्नी, मुलं बाळ, श्रीमंती, पैसा, घरदार, आई वडील सोडण्यासाठी सांगत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त जणू त्याची परीक्षा पाहत आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यात खुश होता. हा व्यक्ती लहानपणापासून तर आतापर्यंत 10 आज्ञा आणि सर्व गोष्टी पाळत आलेल्या होत्या, त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावरती प्रसन्न होताच. परंतु या व्यक्तीला अजून परफेक्शनिस्ट बनायचे होतं, अजून परमेश्वराची परीक्षा पाहायची होती. आणि म्हणून त्या कारणामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्याला हा प्रश्न विचारत आहे. हे परमेश्वर त्याच्यासमोर जणू काही एक परीक्षा ठेवत आहे. आणि हा व्यक्ती त्या गर्भ श्रीमंत असल्यामुळे, श्रीमंत जास्त असल्यामुळे तो प्रभू येशूच्या मागे येऊ शकत नाही. पण त्याचा अर्थ नाही की तो हा व्यक्ती नरकात जाईल, त्याचा अर्थ नाही की व्यक्ती हा वाईट होता, नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त या उदाहरणाद्वारे सांगत आहे की माणसाच्या जीवनामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी येत असतात, जे माणसाला परमेश्वरापासून दूर घेऊन जात असतात, माणसाला मानव म्हणून बनवण्यासाठी कमी पडत असतात. मग त्यामधील एक श्रीमंती आली, श्रीमंतीचा हाव आला, पैशाची हाव आली आणि बाकीच्या गोष्टी आल्या, ज्या व्यक्तीला परमेश्वरापासून दूर घेऊन जात असतो. आणि त्याच गोष्टीविषयी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कधी एंजल्स, देवदूत किंवा परमेश्वर बनण्याचा प्रयत्न करू नये. तर आपण मानव आहोत, चांगले मानव बनण्याचा आपण प्रयत्न करूया. काल जे जीवन मी जगलेलो आहे, त्याहीपेक्षा उत्तम जीवन आज मला कसं जगता येईल व त्याहीपेक्षा उत्तम जीवन मला उद्या कसं जगता येईल, ही आपलं चढ उतार असली पाहिजे, ही आपली शर्यत असली पाहिजे, हे आपलं प्रयत्न असलं पाहिजे. कारण परमेश्वर आपल्या हृदयामध्ये काय आहे, आपल्या मनामध्ये काय आहे, आपण कशासाठी प्रयत्न करतो हे जाणत असतो आणि त्याप्रमाणे आपला प्रतिफळ देत असतो. आणि म्हणून परफेक्शनिस्ट होण्यापेक्षा चांगले जीवन जगून चांगले मानव बनण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न होईल. परमेश्वर आपला प्रतिफळ आपल्याला नक्कीच देणार आहे. आमेन.